yesterday night made me realize something very important. Usually आमचं बेड टाईम रुटीन हे फिक्स असतं. म्हणजे बाळ आणि बाळाचे बाबा डिनर झाल्यानंतर बेडमध्ये येतात आणि काही वेळानंतर माझं सगळं आवरून झाल्यानंतर मी बेडमध्ये एंटर करते. ज्यावेळेस मी बेडचं डोअर ओपन करते तर प्युअर हॅपीनेस असतो त्याच्या चेहऱ्यावरती. मग त्यानंतर आमचा एक प्ले टाईम चालू होतो साधारण 5 ते 10 मिनिटाचा. म्हणजे गिगल्स, कडल्स, लव अँड पिकअबू एव्हरीथिंग. आणि नंतर तो स्वतः खेळण्यामध्ये एंगेज होऊन जातो. अँड मीन टाईम मी माझा मोबाईल चेक करत आहे. आणि तो स्वतःशी खेळून बोर झाल्यानंतर झोप आल्यानंतर त्याला तो माझा हात पुल करतो किंवा माझ्या हाताला चावतो किंवा माझ्या हातामध्ये एक दोरा आहे तो ओढत राहतो. मग मला रिअलाईज होतं की आता ह्याला झोप आलेली आहे. आणि ॲट दॅट मोमेंट मी माझा मोबाईल लांब ठेवते आणि आम्ही दोघे मग प्रेयर्स म्हणत, अंगाई वगैरे म्हणत झोपी जातो. बट यस्टरडे वॉज लिटिल डिफरंट फॉर मी अँड हिम ऑल्सो. मी ऑनलाईन शॉप करत असताना रिव्ह्यूज वगैरे बघण्यामध्ये मी खूप जास्त एंगेज झाले आणि त्याला मी रिस्पॉन्स दिला नाही किंवा तो जे अटेन्शन माझ्याकडून पाहिजे होतं त्याला ते माझ्याकडून काल मिळालं नाही. मग तो माझ्याकडे पाठ करून झोपी गेला आणि तो एवढा गाढ झोपला की द मोमेंट आय रिअलाइज की ही गॉट स्लेप्ट विदाऊट मी, माझ्या डोळ्यात चटकन पाणी आलं. मी लगेचच मोबाईल साईडला ठेवला आणि तेवढा गाढ झोपी गेला असल्यामुळे मला त्याला उठवताही आलं नाही. आय वॉज जस्ट वेटिंग फॉर हिम टू वेकअप अँड कम क्लोज टू मी. आणि नंतर हाफ ॲन आवरमध्ये तो उठला आणि मग मी त्याला कडल करून खूप टाईट हग करून झोपी गेले. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की एका पर्टिक्युलर एजमध्ये मुलं ही टोटली आपल्यावरती डिपेंड असतात, 100% डिपेंड असतात आपल्यावरती. दे डोंट वॉन्ट परफेक्ट थिंग्स बट दे जस्ट वॉन्ट आवर टाईम. त्यामुळे काही मुमेंट्स असतात त्या एकदा स्किप झाल्या की इट लिव्स लिटल ऑर सायलेंट गिल्ट बिहाइंड. अँड दॅट आय हॅव एक्सपिरियन्स्ड yesterday.